श्री आंबे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, मी खरं तर सिद्धेश मांडगावकर यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. अनेक वर्षांनी का असताना आपण देवगडमध्ये येणारी मला सिद्धेश त्यासाठी मी सिद्धेशचे आभार व्यक्त करतो. ही गोष्ट खरी आहे की अनेक वर्षांपासून मी त्याला ओळखतो. तो कॉलेजमध्ये रत्नागिरीला होता, मी तोपर्यंत माझी खासदार झालो होतो. एक तर खासदारकी झाली होती आणि त्यानंतर सिद्धेश तिकडे मला शिकायला होता. मी त्याच्या वडिलांना शब्द दिला होता की साहेब, त्याचा एक भाऊ रत्नागिरीमध्ये जरी माझी खासदार झाला असेल तरी त्याला काही अडचण येऊ देणार नाही, आणि म्हणून मी तिकडे तेव्हा तशी आमची ओळख तिकडे सुरू झाली. पण सिद्धेश एवढा चांगला बोलतो आणि एवढं सगळं चांगलं काम आपण फोरमच्या माध्यमातून करताय, खरोखरच बघून मला फार समाधान वाटलं की असे कार्यक्रम म्हणजे फार आता क्वचित कुठेतरी असे कार्यक्रम कोणतरी घेत असतो. आणि युथ फोरममध्ये आपण ह्या कार्यक्रमाबद्दल विचार करून तो इम्प्लिमेंट केला. युथ फोरमच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात, त्यांच्यामध्ये वेगळी शंका नाही. पण हे कार्यक्रम असे घेणं, रांगोळी स्पर्धा घेणं, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये युवकांना इन्व्हॉल्व्ह करणं, ही काळाची गरज आहे. कार्यक्रम किती मोठा आहे किती लहान आहे तो महत्वाचा नाही, कार्यक्रम कुठला आहे तो महत्वाचा. त्याच्यामध्ये किती टीमवर्क लागलं. आज जे माझ्यासमोर सगळे तरुण मला दिसतात, खरोखरच मनाला समाधान वाटतं की आज ह्या स्टँडर्डची जी काही कामं असतील किंवा उपक्रम असतील ते आपण सगळीकडे राबवतो. राजकीय लोक कार्यक्रम वेगळे आणि युथच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम आपण जे राबवत आहे ते वेगळे, त्याला स्टँडर्ड वेगळं आहे. त्याचा उल्लेख सिद्धेश त्याच्या मनोगतात केला. मला खरोखरच तुमचं कौतुक आहे. राजकारण घेत जात असतं, कोणतरी जिंकत असतो, कोणतरी हरत असतो, पण आपली तरुण पिढी काय करते ना त्याच्यावरती आपलं भविष्य अवलंबून असतं. मी सगळे उतार चढाव बघितलेले आहेत, हारची बघितलेली आहे, पण ह्या वयामध्ये जे तुम्ही करताय ना ते मी माझ्या वयात तुमच्या वयाचं जेवढं मी करत नव्हतो. आणि आजच्या ह्या सगळ्या तरुण मंडळीला आपल्याकडून ह्या युथ फोरम देवगड करून खरोखरच एक एक्झाम्पल आपण सेट केलं, एक उदाहरण आपण सेट केलं की तरुणांनी काय करावं, वेळ वाया न घालवता कुठल्या गोष्टीमध्ये वेळ घालवावा. म्हणून मी युथ फोरम देवगडचं मनापासून तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो की आपण जे सगळे उपक्रम करत असतात, आपण समाजाची बांधिलकी करताय, आपण जे उपक्रम कुठे ना कुठेतरी आपल्याला वाटत संपत चाललेले आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊन हे सगळं काम करताय. मनापासून आपल्याला खरोखरच आपलं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो, आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि आपण सगळे तरुण ह्या वयामध्ये शिवसेना जेव्हा संघटना सुरू झाली होती सिद्धेश, तेव्हा आमचे साहेब नारायण राणे साहेब तुमच्याच सगळ्या वयांचे होते. आणि आता मी शिवसेनेत आहे, तर वेगळं काही सांगायची काही गरज नाही. सुरुवात झाली, तरुणांची सुरुवात झाली. तरुणांची संघटना म्हणजे शिवसेना, बरोबर ना? आणि 16व्या वर्षी साहेबांनी जे काही सभासदाचा फॉर्म भरला तो शिवसेनेचा भरला, आणि त्यानंतर इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राणे साहेबांचा. तर आपण हे सगळे तरुण आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना खरोखरच काम करण्याची संधी आणि तुम्हाला योग्य दिशेने आपल्याला जर संघटनेचा वेळ असेल, मला असं लक्षात आलं तुम्हाला हे फोरम आणि या फोरमचं काम करत असताना आपल्याला एक संघटनेचा वेळ आहे. तेच वेळ जर आपण शिवसेनेसाठी वापरलो तर त्याचा एक वेगळा आउटपुट तुम्हाला मिळेल, सामाजिक दृष्टिकोन आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर या सगळ्या युवकांना एक आकार येईल. आज बघा राणे साहेबांनी तेव्हा 1990 मध्ये सुरुवात केली या जिल्ह्यामध्ये. आज ती जी टीम होती त्यांच्यातले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, त्यांच्यापैकीच कोणतरी पंचायत समितीला सभापती झाला, कोण नगराध्यक्ष झाला, वेगवेगळ्या स्तरावर कोण माजी आमदार झाले, राजन साहेबांनंतर माजी आमदार झाले. मला वाटतं चिखली पण ते आमदार नाही झाले, MLC ला
हे सगळे तरुण त्या काळातले मी यांना पटेल साहेबांकडे बसले, त्यांना मी लहानपणापासून त्यांना मी बघतोय. तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन योग्य दिशा जर आपल्याला हवी असेल तर शिवसेनेसारखी दुसरी संघटना तुम्हाला मिळू शकत नाही. एवढं मी तुम्हाला आता राजकीय भाषण करायचं नव्हतं, आज तुम्ही बोलवलं आणि शिवसेनेमध्ये आम्ही जोरात कामाला आता लागलेलो आहे, उतरलेलो आहे. आणि एवढे सगळे तरुण माझ्या समोर दिसले आणि तरुणांना वेळ कुठला आहे तर शिवसेनेचा आहे, धनुष्यबाणाचा आहे. आणि तोच धनुष्यबाण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला दिला आणि आपण तेच घेऊन आज मैदानात उतरलेलो आहे. मला अतिशय मनापासून आवडेल जर आपल्यापैकी अनेक जण या संघटनेमध्ये काम करतील, योग्य संघटनेमध्ये भाग घेतील. मला खरोखरच मनापासून आवडेल. तो भाग वेगळा, त्याच्यासाठी मी नंतर कधीतरी सभासदाचा फॉर्म घेऊन येईल, पण आजची ती वेळ नाही. आज आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं, उशिरा का असेल मला इथे हे सगळं बघायची संधी मिळाली. सत्यशील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याला भेटायची संधी मिळाली. आपण असंच काम करत राहा. माझा कुठे खालीचा वाटा तुला जेव्हा वाटेल तेव्हा तुला काही वेगळे सांगायची काही गरज नाही. मी तुझाच माणूस आहे. कधी तुमच्या या युथ फोरम देवगडमध्ये मला एक सभासद केला तरी माझी काय हरकत नाही. सभासद होऊ शकतो, अनेक ठिकाणी सभासद आहे आणि मला याचा फायदाच नको. सिद्धेशला माहिती आहे आपला कलर बघितलाय तरी, म्हणून आपल्याला घेतल्याचा फायदाच आहे. मी तुमचा न्यूज फोरम देवगडचा एक भाग म्हणून समजा आणि मला कधी हक्काचा माणूस म्हणून, हक्काचा भाऊ म्हणून मला कधी बोलवा. मी तुमच्या हक्कीला होऊ दिल्याशिवाय राहणार नाही. एवढा आज मी या निमित्ताने आपल्याला शब्द देतो. परत एकदा कार्यक्रमाला उशीर झाला, थोडा पोचायला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण माझं स्वागत केलं, माझ्या सगळ्या सहकार्याचं मान सन्मान स्वागत केलं, त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.